काल आम्ही घर वापसी हा प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये जे आमचे 24 ते 26 नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांनी पार्टी सोडली होती आणि मग त्यांनी पार्टी सोडल्यानंतर काही या कालखंडामध्ये त्यांना त्याचा खूप पश्चाताप झाला असेल. भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं असतील, भारतीय जनता पार्टीची संस्कृती असेल, याच्यावर ते आकर्षित होऊन पुन्हा एकदा आमच्या पार्टीमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. सन्माननीय आमचे वनमंत्री दादा गणेशजी नाईक साहेब यांच्या मागे त्यांनी तगादा लावला होता की नाईक साहेब, आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा आमच्या तुझ्या प्रवाहामध्ये घ्यावं अशी त्यांनी वारंवार विनंती केली. आणि मग त्या पद्धतीने दादांच्या सगळ्या विनंतीनुसार आणि दादा आणि हे सगळे एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी साहेब, बावनकुळे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, मी असेन, आमचे विक्रांतजी पाटील असतील, आम्ही सगळ्यांनी बैठक करून याच्यावर निर्णय घेतला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, कारण आमचं एक धोरण आहे की पंचायतपासून तर पार्लमेंटपर्यंत भारतीय जनता पार्टी दिसली पाहिजे, अशा पद्धतीचं आमचं धोरण असल्यामुळे आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीने उतरायचं आहे. आणि ताकदीने उतरण्यासाठी ताकद कुठेतरी कमी झालेली होती, ती पुन्हा एकदा भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही देखील मिळून सगळ्यांनी कोर कमिटीने हा निर्णय घेतला. आणि या सगळ्या नगरसेवकांना 2-4 लोक सोडून सगळ्या नगरसेवकांना पुन्हा घर वापसी दिली. आणि खरंच याचा मला देखील आनंद आहे की पार्टी मजबूत होते, हे माझ्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे. आणि म्हणून मी देखील आनंदी आहे की अशा प्रकारचे हे लोक जे नगरसेवकासाठी उभे राहतील आणि नगरसेवक होतील याचा विश्वास आहे. पण तरीसुद्धा याच्यामध्ये काही आमचे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी बेलापूर विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून आमचा उमेदवार निवडून आणला, ज्यांचं मोलाचं काम आहे, ज्यांच्याकडे लोकचं आकर्षण आहे, असे आमचे जुने कार्यकर्ते देखील यांचा विसर आम्हाला पडणार नाही. ह्या कार्यकर्त्यांना देखील न्याय देण्याचं काम करू. जिथे जिथे आमचे पॉवरफुल कार्यकर्ते आहेत तिथे तिथे आमचे सगळे कार्यकर्ते मिळून त्याला निवडून आणण्याचं काम करतील. नवीन आलेले कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते हे एकत्र होऊन जो उमेदवार पार्टी देईल त्या पार्टीचं काम करेल आणि चांगल्या प्रकारे त्या उमेदवाराला निवडून आणतील. आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा महानगरपालिकेवर लागल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आम्हाला काल या माध्यमातून मिळाला. सर, हे लोक जेव्हा पक्ष सोडून गेले होते तर काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रभागात काम करायला सुरुवात केली होती आणि ह्या लोकांना परत घेतल्या पक्षामध्ये, तर ते लोक निराश होणार, कारण त्यांना असा भीती वाटणार की त्यांना तिकीट भेटणार नाही. तर त्यांच्याकडे कसं काय लक्ष देणार नाही, म्हणूनच मी बोललो की जुने जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी बेलापूर विधानसभेमध्ये अतिशय चांगलं काम केलं, मोलाचं काम केलं, अशा कार्यकर्त्यांचा विसर पडणार नाही, अशा कार्यकर्त्यांना न्याय देईल असं देखील काल आमच्या कोर कमिटीमध्ये ठरलं. की जे खास कार्यकर्ते जे आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीसाठी अवरत्र झटणारे कार्यकर्ते, समोरचा उमेदवार कोण आहे हे न बघणारे कार्यकर्ते, फक्त भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकावा हा उद्देश असणारे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असं देखील कोर कमिटीमध्ये ठरले गेलेलं आहे. इकडचे जे आमदार आहेत म्हणण्यामध्ये ते नाराज आहेत असं सांगितलं जात आहे, तर त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, साहजिकच आहे, त्यांचं नाराज होणं क्रमप्राप्त आहे. कारण त्या स्वतः जेव्हा उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या, त्यांचा 40,000चा फरक 400वर आला, त्याच्यामुळे नाराज होणं खूप क्रमप्राप्त आहे. मी नाराज झालो असतो, स्वतः सन्माननीय गणेश नाईक देखील या स्थितीमध्ये असते, तेही नाराज झाले असते. पण तरीसुद्धा पार्टीच्याकडे बघून पार्टीसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाही आणि नाराज होणार नाही. आम्हाला पार्टीचा आवाज बुलंद करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांची मदत होईल ती घेण्यात येईल. काल आम्ही घर वापसी हा प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये जे आमचे 24 ते 26 नगरसेवक, माजी नगरसेवक, त्यांनी पार्टी सोडली होती आणि मग त्यांनी पार्टी सोडल्यानंतर
काही या कालखंडामध्ये त्यांना त्याचा खूप पश्चाताप झाला असेल. भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं असतील, भारतीय जनता पार्टीची संस्कृती असेल, याच्यावर ते आकर्षित होऊन पुन्हा एकदा आमच्या पार्टीमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. सन्माननीय आमचे वनमंत्री दादा गणेशजी नाईक साहेब यांच्या मागे त्यांनी तगादा लावला होता की नाईक साहेब, आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा आमच्या तुझ्या प्रवाहामध्ये घ्यावं अशी त्यांनी वारंवार विनंती केली. आणि मग त्या पद्धतीने दादांच्या सगळ्या विनंतीनुसार आणि दादा आणि हे सगळे एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी साहेब, बावनकुळे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, मी असेन, आमचे विक्रांतजी पाटील असतील, आम्ही सगळ्यांनी बैठक करून याच्यावर निर्णय घेतला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, कारण आमचं एक धोरण आहे की पंचायतपासून तर पार्लमेंटपर्यंत भारतीय जनता पार्टी दिसली पाहिजे, अशा पद्धतीचं आमचं धोरण असल्यामुळे आम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीने उतरायचं आहे. आणि ताकदीने उतरण्यासाठी ताकद कुठेतरी कमी झालेली होती, ती पुन्हा एकदा भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही देखील मिळून सगळ्यांनी कोर कमिटीने हा निर्णय घेतला. आणि या सगळ्या नगरसेवकांना 2-4 लोक सोडून सगळ्या नगरसेवकांना पुन्हा घरवापसी दिली. आणि खरंच याचा मला देखील आनंद आहे की पार्टी मजबूत होते, हे माझ्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे. आणि म्हणून मी देखील आनंदी आहे की अशा प्रकारचे हे लोक जे नगरसेवकासाठी उभे राहतील आणि नगरसेवक होतील याचा विश्वास आहे. पण तरीसुद्धा याच्यामध्ये काही आमचे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी बेलापूर विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून आमचा उमेदवार निवडून आणला, ज्यांचं मोलाचं काम आहे, ज्यांच्याकडे लोकचं आकर्षण आहे, असे आमचे जुने कार्यकर्ते देखील यांचा विसर आम्हाला पडणार नाही. ह्या कार्यकर्त्यांना देखील न्याय देण्याचं काम करू. जिथे जिथे आमचे पॉवरफुल कार्यकर्ते आहेत तिथे तिथे आमचे सगळे कार्यकर्ते मिळून त्याला निवडून आणण्याचं काम करतील. नवीन आलेले कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते हे एकत्र होऊन जो उमेदवार पार्टी देईल त्या पार्टीचं काम करेल आणि चांगल्या प्रकारे त्या उमेदवाराला निवडून आणतील. आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा महानगरपालिकेवर लागल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आम्हाला काल या माध्यमातून मिळाला. सर, हे लोक जेव्हा पक्ष सोडून गेले होते तर काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रभागात काम करायला सुरुवात केली होती. आणि ह्या लोकांना परत घेतल्या पक्षामध्ये तर ते लोक निराश होणार, कारण त्यांना असा भीती वाटणार की त्यांना तिकीट भेटणार नाही. तर त्यांच्याकडे कसं काय लक्ष देणार नाही, म्हणूनच मी बोललो की जुने जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी बेलापूर विधानसभेमध्ये अतिशय चांगलं काम केलं, मोलाचं काम केलं, अशा कार्यकर्त्यांचा विसर पडणार नाही, अशा कार्यकर्त्यांना न्याय देईल, असं देखील काल आमच्या कोर कमिटीमध्ये ठरलं. की जे खास कार्यकर्ते जे आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीसाठी अवरत्र झटणारे कार्यकर्ते, समोरचा उमेदवार कोण आहे हे न बघणारे कार्यकर्ते, फक्त भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकावा हा उद्देश असणारे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असं देखील कोर कमिटीमध्ये ठरलं गेलेलं आहे. इकडचे जे आमदार आहेत म्हणला मात्र ते नाराज आहेत असं सांगितलं जातं, तर त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, साहजिकच आहे, त्यांचं नाराज होणं क्रमप्राप्त आहे. कारण त्या स्वतः जेव्हा उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या, त्यांचा 40,000चा फरक 400वर आला, त्याच्यामुळे नाराज होणं खूप क्रमप्राप्त आहे. मी नाराज झालो असतो, स्वतः सन्माननीय गणेश नाईक देखील या स्थितीमध्ये असते, तेही नाराज झाले असते. पण तरीसुद्धा पार्टीच्याकडे बघून पार्टीसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केलेली नाही आणि नाराज होणार नाही. आम्हाला पार्टीचा आवाज बुलंद करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांची मदत होईल ती घेण्यात येईल.